काल पुणे शहरामध्ये शिवसेनेच्या वतीनं आर मॉल डेक्कन या ठिकाणी बँड वाजून महानगरपालिकेला मदतीच्या भावनेनं शिवसेनेने काल वसुली करण्यासाठी संबंधित माणसांनी 25 लाख रुपये हे भरलेले आहेत। आणि आत्ता आम्ही माधव जगतापांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितले की त्यांनी 25 लाख रुपये भरलेत आणि आम्ही ते ओपन केलेले। वास्तविक आता 2 विषय आहेत त्याच्या मागचे, की ज्या पद्धतीनं आज पुणे शहरामध्ये आज 10,000 15,000 रुपये जरी थकले कोणाचे तरी ते सील करतात। काही ठिकाणी त्यांनी काहींच्या प्रॉपर्टी सील करून निलावही देखील केलेले आहेत। म्हणजे अशा पद्धतीचं असताना देखील केवळ केंद्रीय मंत्र्याचा दबाव असल्यामुळे हे काय करतात का नाही करत ह्याच्या मागचा मोठा विषय आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे आत्ता सांगितले की टॅक्समध्ये कमी लावला जास्त लावला असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे। तर आमचं म्हणणं त्यांना हेच होतं की ज्या वेळेस कंप्लिशन घेतो आपण त्यावेळेस खऱ्या अर्थानं टॅक्स चालू होत असतो। तर तिथपासूनचा हा टॅक्स आहे का, तिथून मागे त्यांनी टॅक्स भरला का नाही भरला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता सदर प्रकरण हे महानगरपालिका आणि केंद्रीय मंत्री यांच्या दबावाखाली पुणेकरांचा पुणे महानगरपालिकेचा आर्थिक तोटा यातून होतोय असं आम्हाला वाटते। त्या संदर्भात आम्ही आत्ता माधव जगतापांना निवेदन दिलेलं आहे की संबंधित प्रॉपर्टीचा व्यवस्थितपणे व्हेरिफिकेशन करून त्यांची जी काय मालमत्ता कर आहे तो वास्तविकपणे एकत्रित भरणं गरजेचं होतं। पण ते न भरता 25 लाख रुपये भरून त्यांना ते सील ओपन केले असं त्यांनी सांगितलं। आत्ता आमचं म्हणणं तेच आहे शिवसेनेचं की मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्यांनी पुणेकरांना अशाच पद्धतीची सवलत देऊन सर्व ज्या गोष्टी त्यांनी सील केलेल्या आहेत त्याही ओपन कराव्यात असं आमचं त्यांना म्हणणं आहे। माझ्यानंतर बाळासाहेब ओसवाल आणि मग सगळ्याचं कन्क्लुजन संजय भाऊ मोरे करतील। आज आम्ही उपायुक्त माधव जगतापांना 2-3 प्रश्न विचारले, पण त्या प्रश्नाचं उत्तर काही त्यांना देता आलं नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही टॅक्स लावत असताना ज्या क्षणी कंप्लिशन मिळतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी टॅक्स लागला जातो। आणि आम्हाला त्यांच्याकडनं आज उत्तर असं प्राप्त झालं, ते म्हणाले की त्यांचं आम्हाला एक पत्र मिळालं आणि ते पत्र असं त्यांनी सांगतात की आम्हाला टॅक्स चुकीचा लावलाय। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक साधा प्रश्न त्यांना विचारला की जर एखाद्या गरिबाच्या घरातले टॅक्सची पावती जरी तुमच्याकडनं राहिली किंवा तो लाख रुपयाच्या वरती गेला तरी तुम्ही त्याला बँड वाजवून त्याच्याकडनं वसुली करता। जरी त्यांनी पत्र दिलं की आमचा टॅक्स चुकीचा आहे तरी तुम्ही पहिले आमचे पैसे भरा आणि नंतर आम्ही तो परतावा तुम्हाला बिलामधनं देऊ असं म्हटलं जातं। मग फक्त हे कोणी एक मोठे राजकीय वरदस्त असलेले व्यक्ती असल्या कारणामुळे त्यांच्याकडनं 25 लाख भरून पत्र घेतलंय का, तर त्याच्या उत्तराला ते निरुत्तर होते। दुसरा प्रश्न त्यांना विचारला गेला की जर तुम्हाला महानगरपालिकेकडनं जर त्यांना चुकीचा टॅक्स लावला गेला होता तर ज्या क्षणी त्यांनी टॅक्स लावला होता त्यावेळेस तुमच्याकडे पत्र प्राप्त आहे का, तर आमच्यासारखा कार्यकर्ता म्हणेल किंवा आमची पार्टी म्हणू शकेल की महानगरपालिका चुकली। तर त्याचं उत्तर होतं की आम्हाला ते पत्र दिलंय की नाही शोधायला लागेल। मी स्टँडिंग कमिटीत काम करत होतो त्यावेळेस ज्या टॅक्सेस असायचे त्या टॅक्सेसचं जर कोणाचं चुकीचं काम असायचं तर ऑडिट म्हणून कमिटी असायची। त्या ऑडिट कमिटीमध्ये याच्यावरती प्रश्न उत्तर केले जायचे आणि अशा खात्याकडनं याची माहिती प्राप्त व्हायची चीफ ऑडिटमधनं की या कंपनीचे इतके पैसे थकीत आहेत। मला आठवत नाही की आर मॉल नावाच्या डेक्कन कंपनीचं कधी मी 2 वर्ष महानगरपालिकेच्या ऑडिट कमिटीमध्ये होतो, कधीही त्याच्यावरती ओवापोव झालेला नाही। म्हणजेच कोणाच्या तरी बोदरेशनखाली कदाचित महानगरपालिकेमध्ये राहणाऱ्या माझ्यासारख्या सर्वसाधारण जनतेची गळेचेप करण्याचं काम प्रशासन करतंय का असं त्यांना विचारल्यानंतर त्याही प्रश्नावरती ते निरुत्तर झाले आणि आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देऊ। त्यांच्याकडनं होपसो प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे। मला नाही वाटत प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील, कारण महानगरपालिका म्हणा कोणाची तरी बोदरेशनखाली काम करते हे याच्यातून पूर्णपणे सिद्ध होते। नारायण राणे आणि कंपनी
प्रायव्हेट लिमिटेड कंपनींचा मॉल डेक्कन येथे आहे त्याच्या कर थकबाकीची वसुली व्हावी म्हणून काल शिवसेनेनं बँडबाजा त्या ठिकाणी वाजवला। ती महानगरपालिकेची पद्धत आहे। 1 लाखाच्या 3 लाखाच्या वरती गेले अनेक वर्ष टॅक्स भरत नाहीत अशा प्रॉपर्टीच्या समोर बँडबाजा वाजवायचा आणि महानगरपालिकेच्या कराची वसुली करायची। त्याप्रमाणे त्या ठिकाणी बँड वाजला नाही वाजला माहीत नाही, पण ज्या कोणाच्या सर्वसामान्य माणसाच्या कर थकला असेल तर त्याच्या प्रॉपर्टी समोर बँड वाजला जातो आणि त्याची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून होते। पण केंद्रीय मंत्री आणि त्याची फॅमिली, त्याची टीम, त्याची कंपनी, नारायण राणे, त्यांची 2 पिलावळं अशांच्या प्रॉपर्टी समोर बँड वाजला असं माधव जगताप यांचं म्हणणं आहे, पण ते कुठेही जाहीर झालेलं नाही। म्हणून शिवसेनेनं काल त्यांचा बँड वाजवला, त्यांची वसुली व्हावी म्हणून प्रयत्न केले आणि त्याचा परिणाम असा झाला की काल 25 लाखाची त्वरित कर भरण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी 25 लाख भरले। पण इतक्या तत्परतेने पैसे भरले आणि 3.5 कोटीपैकी फक्त 25 लाख भरले आणि त्यांची प्रॉपर्टी जी सील केली होती त्याचं सील तोडलं गेलं सहजरित्या। असं सर्वसामान्य माणसाला हा न्याय मिळतो का? नाही। आम्ही आता 10% भरतो, 25% भरतो, आमची प्रॉपर्टी सील केलेली सील काढा असं विनंती करून करून रडकुंडीला माणूस येतो, पण सर्वसामान्य माणसाला हा न्याय मिळत नाही। पण फक्त केंद्रीय मंत्र्यांचा परिवार आहे, निलेश राणे, नितेश राणे आणि इतर त्यांची सगळे संचालक मंडळी, त्यांच्या नावावर असलेल्या प्रॉपर्टीला फक्त 25 लाख रुपये भरून सवलत दिली गेली आणि लगेचच त्यांचं सील तोडलं गेलं आणि महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर त्यांची कराची बाकी 0 आहे असं आपल्याच पत्रकार बांधवांनी ते शोधून काढलं आणि ते प्रसिद्धीला दिलं। मग हे विचारणा करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी पोहोचलो। ते म्हणे नाही असं आम्ही काही केलेलं नाही, पत्रकारांनी एक खोटं छापलंय असं धडधडीत उत्तर त्यांनी दिलं। संकेतस्थळावर जी काय बातमी खोटी छापली आहे ती स्थळाबाबतीत ती खोटी छापली गेली असं त्यांचं म्हणणं आलं। म्हणून या अनुषंगिक 3 गोष्टी आम्ही या ठिकाणी मागितल्या, ज्याने माझ्या दोन्ही सहकाऱ्यांनी या ठिकाणी विशद केल्या। तर याविषयी त्यांच्याकडनं काही उत्तर मिळालं नाही। 2 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर याची माहिती देऊ। जर त्यांनी यासाठी क्लेम केला असेल की आम्ही टॅक्स आम्हाला जास्त लावला गेला महानगरपालिकेच्या वतीनं, पण ज्यावेळी कंप्लिशन सर्टिफिकेट घेतलं ती जागा प्रॉपर्टी वापरात आली तेव्हापासून टॅक्स लागला, आतापर्यंत त्यांना कळलं नाही का? आत्ताच मागच्या 3 वर्षात त्यांना अक्कल आली का की मला आता केंद्रीय मंत्रीपद मिळालं तर माझ्या खिशातले पैसे जास्त कर रुपये आमच्या राणे परिवाराचे जायला लागले, ही अक्कल केंद्रीय मंत्री झाल्यावर आली का? तर हा दबाव केंद्रीय मंत्र्यांचा महापालिका प्रशासनावर आहे असं आमचं ठाम मत आहे। प्रशासनानं यांच्या दबावाला बळी पडू नये। जसं सर्वसामान्य पुणेकरांकडून आपण कर वसुली करता त्याच प्रकारे कर वसुली केली जावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली। मान डलवायचं फक्त काम केलं, पण ते प्रत्येक गोष्टीला आमच्या प्रश्नाला निरुत्तर होते। त्यांनी उत्तर देणं क्रमप्राप्त आहे। पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे 2 दिवसाला त्यांनी वेळ दिली आहे, परत जाऊन भेटू, नाहीतर तीव्र स्वरूपाचं मोठं आंदोलन, आक्रमक आंदोलन या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही करू। नाही, मुळामध्ये माधव जगतापेक्षा जबाबदार नाहीये, त्याला पूर्ण प्रशासन जबाबदार आहे। कारण ज्या वेळेस कंप्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं त्याच वेळेस ती असेसमेंट झाली पाहिजे होती, तर ती झाली का नाही झाली हे बघण्याचं कामही त्यांचं आहे। नक्कीच आता अवेलेबल आम्हाला त्वरित माधव जगताप झाले, आता त्यांच्याकडनं माहिती जी घ्यायची होती त्यांच्याकडनंच उपलब्ध होणार आहे म्हणून त्यांना हे पत्र दिलं। या पुढची स्टेप अतिरिक्त आयुक्त असतील, आयुक्त असतील, हे नक्कीच होणार आणि याची शहानिशा होईपर्यंत आम्ही शिवसेना शांत बसणार नाही। सर, मी सर्वप्रथम सर्व नागरिकांतर्फे तुम्ही जे आवाज उचलताय आणि लोकशाही जिवंत ठेवताय याचं मी तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद देतो सर। धन्यवाद। माझा प्रश्न हाच आहे की काल इथं महानगरपालिकेमध्ये जगताप साहेबांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, हाच विषय होता आणि 3,77,00,000चं जे टॅक्स त्यांनी सांगितलं होतं। परत त्यांनी एक पत्रकही असं दिलेलं आहे की यामध्ये कुठलेही केंद्रीय मंत्री इन्व्हॉल्व नाही आहे जिथं, आणि ते जर मी बाईट टाकलेली आहे की हे त्यांच्याच नावावर आहे, म्हणजे निलेश राणे आणि नितेश राणे आणि त्यांच्या मिसेससुद्धा आणि आईसुद्धा। तर ते मी माझ्या बाईटवर टाकलेलं आहे। तर तुम्ही फार चांगलं कामगिरी करताय। फक्त परत हाच प्रश्न आहे की जगताप साहेब हा फक्त मोहरा आहे आणि आयुक्तांकडनं येत आहे असं ते, आणि परत ते माघारी करतात। अशी मागेही झालेलं आहे एकदा पुनीत बालनच्या बाबतीतलं। पुनीत बालनला 3.5 कोटीचा दंड लावला, नंतर तो अजून त्याचं काही दखल घेतली गेली नाही। सत्ताधारी असल्याचा जो रुबाब आहे तो इथं सतत वापरला जातो, तो विषय घेऊन आला। सत्ताधारी असल्याचा रुबाब या ठिकाणी वापरला जातो। केंद्रीय मंत्र्याचा दबाव नुसता माधव जगतापावर असं म्हणणं नाही आमचं, पूर्ण प्रशासनावर दबाव आहे। फक्त महानगरपालिकेवर आहे का नाही, पूर्ण राज्यामध्ये यांचा दबाव हा वापरला जातो
केंद्रीय मंत्री असल्याचा जो फायदा ज्या ज्या ठिकाणी घेता येईल त्या ठिकाणी त्यांचं घ्यायचं काम चाललंय. पण हे पुणे शहर आहे, आम्ही पुणे शहरात काम करतो. या ठिकाणी त्यांचा रुबाब आम्ही चालू देणार नाही. जो लोकशाहीमध्ये आहे त्याप्रमाणे कामकाज व्हावं. ठीक आहे. प्रश्न अजून असा होता, जर समजा राणे कुटुंबाने काय पैसे पडले नाही तर शिवसेना तुम्ही म्हणून त्या राणे कुटुंबाला आर्थिक मदत करणार आहात? मागू रस्त्यावरती त्यांनी मागू आंदोलन वगैरे करू एखाद्या वेळी. त्या एखादी भीक मागा आंदोलन मोठ्या प्रकारात घेऊ, कारण त्यांची शेप मोठी आहे, मॉल मोठा आहे, अगदी श्रीमंतांच्या अतिश्रीमंताच्या श्रेणीतला तो मॉल आहे, जिथनं त्यांना भाडं येतं. त्यांचं ते दान धर्म करतात का काय बघायला लागेल. पण ते दान धर्म करत असतील तर आम्ही भीक मागून त्यांना ते पैसे देऊ आणि टॅक्स भरायला लावू. पण महानगरपालिकेचा टॅक्स आम्ही भरतो तर त्यांनी भरणं कर्मप्राप्त आहे. मुळामध्ये महानगरपालिकेची सर्वपरी जबाबदारी आहे की त्यांनी ती वसुली केली पाहिजे. मुळात सील खोडलंच नव्हतं पाहिजे. पूर्ण माहिती आम्ही ही सगळी पूर्णपणे माहिती मागवली आहे. त्याविषयी सगळी माहिती आल्यानंतर आपल्याशी सविस्तर आम्ही बोलू. थकबाकीदारांना आम्ही आणखी एक विनंती करणार आहे, भाजपमध्ये जा आणि माफी करू. त्यांचा बॉस सागर मंगल्यावर बसलेला आहे. कारण सागर बसल्याच्या बॉसनीच आदेश दिला असेल की तुम्ही भरू नका. आपले पूर्वी इथे 100 नगरसेवक होते, सध्या प्रशासन आपल्याच हातात आहे, त्यामुळे टॅक्स वगैरे भरायची काही गरज पडणार नाही. ही माहिती आली की त्या प्रकारे ठरवू. ही माहिती मिळाली की त्या आंदोलनाची दिशा ठरेल काय करायचं. आर्थिक विषय आहे. कदाचित ही माहिती आम्ही मागवल्यामुळे त्याच्या अगोदर टॅक्सही भरला जाऊ शकतो संपूर्णपणे, जसं काल आंदोलन केलं आणि 25 लाख भरले. उलटा आम्ही पुणेकरांना सांगतोय अशा पद्धतीने पैसे भरून घ्या. म्हणजे तीच अपील केली की सगळ्या पुणेकरांनाही तुम्ही सवलत देणार का. मित्रांनो, हा आमचा दुसरा चॅनल आहे TV10 अनकट. यामध्ये आम्ही सर्व व्हिडिओ अनकट अनएडिटेड जसे आहेत तसेच्या तसे तुमच्या समोर दाखवतो. फक्त एन्जॉय करा. If you like the video, do like, comment, share and subscribe.